हॅलो विद्यार्थी मित्रांनो, कसे आहेत तुम्ही? VSAK फिजिक्स बाबा चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत. विद्यार्थी मित्रांनो, VSAK फिजिक्स बाबा हे चॅनल तुम्हाला फिजिक्सचं भक्त करणार आहे. म्हणजे फिजिक्सचे बेसिक पासून ते ॲडव्हान्स पर्यंतचे सर्व कन्सेप्ट समजण्यासाठी तुम्हाला मदत करणार आहे. नीट, जेई आणि MSCET सारख्या एक्झाम्समध्ये कन्सेप्ट खूप महत्त्वाचे असतात, त्यावरचे प्रॉब्लेम्स खूप महत्त्वाचे असतात. तर ते सर्व तुम्हाला या चॅनलमधून भेटतील. त्यामुळे या चॅनलला लाईक करा. तुम्हाला जर तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल, नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशन बेल दाबून ऑल हे ऑप्शन सिलेक्ट करा. तुमच्या मित्रांना जास्तीत जास्त शेअर करा. विद्यार्थी मित्रांनो, आपण 6 व्हिडिओ लेक्चरची एक सिरीज तयार केलेली आहे, ज्याच्यामध्ये आपण 12वीचा क्लास 12चा चॅप्टर 3 दॅट इज कायनेटिक थिअरी ऑफ गॅसेस आणि रेडिएशन या चॅप्टरचे एक्झरसाइजचं सोल्युशन करत आहोत. ओके, त्या सिरीजचा हा 4था व्हिडिओ आहे. पहिल्या व्हिडिओ लेक्चरमध्ये आपण क्वेश्चन नंबर 1 जो की MCQ आहे, त्याच्यामध्ये 5 MCQ आहेत, आणि क्वेश्चन नंबर 2 त्याच्यामध्ये सुद्धा 5 ब्रीफ आन्सर्स आहेत, ते घेतलेले आहेत आपण पहिल्या व्हिडिओमध्ये. दुसऱ्या व्हिडिओमध्ये आपण क्वेश्चन नंबर 3 to 6 म्हणजे 4 क्वेश्चन घेतलेले आहेत, जे की थिओरिटिकल क्वेश्चन्स आहेत. पूर्ण पेन अँड पेपर मेथड वापरत आहे, मी तुम्हाला लिहून दाखवत आहे आन्सर, राईट. आणि तिसऱ्या व्हिडिओमध्ये आपण 7 to 10 असे 4 थिओरिटिकल क्वेश्चन केलेले आहेत. आणि या व्हिडिओमध्ये आपण क्वेश्चन नंबर 11 to क्वेश्चन नंबर 15 जे की प्रॉब्लेम्स आहेत ते आपण घेणार आहोत. ओके, पुढच्या व्हिडिओमध्ये 16 to 20 आणि शेवटच्या 6व्या व्हिडिओमध्ये 21 to 25. तर 25 क्वेश्चनचे एक्झरसाइज आपण 6 व्हिडिओ लेक्चरमध्ये आपण डिवाइड करत आहोत. तर तुम्ही हे सर्व व्हिडिओ पहा. या प्लेलिस्टची लिंक मी तुम्हाला आय बटनमध्ये देईल, वर तुम्हाला इथं वर दिसत असेल बघा, किंवा खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देईल. आणि त्याचबरोबर शेवटी एंड स्क्रीनमध्ये सुद्धा, एंड स्क्रीन म्हणजे ज्यावेळेस मी शेवट होत असतो त्यावेळेस एक स्क्रीन येते, त्याच्यामध्ये तुम्हाला उजव्या साईडला या चॅप्टरचे किंवा या एक्झरसाइजची पूर्ण प्लेलिस्ट भेटेल. तर ती सर्व तुम्ही व्हिडिओ पहा, आवडल्यास लाईक करा, आणि काही तुम्हाला सजेशन द्यायचे असेल तर कमेंट करू शकता. त्याचबरोबर चांगले सुद्धा कमेंट तुम्ही देऊ शकता, जेणेकरून की हा व्हिडिओ जास्तीत जास्त स्प्रेड होईल आणि जास्तीत जास्त विद्यार्थ्यांना याची मदत होईल. ओके, चला तर आपण क्वेश्चनकडे वळूया. ओके, प्रॉब्लेम नंबर 11 पाहूया. काय म्हणते बघा, प्रॉब्लेम नंबर 11. कॅल्क्युलेट द रेशिओ ऑफ मीन स्क्वेअर स्पीड्स ऑफ मॉलिक्युल्स ऑफ अ गॅस ॲट 30 केल्विन अँड 120 केल्विन. राईट, अगोदर गिवन काय लिहूया आपण. गिवन, ओके, आपल्याला T1 टेम्परेचर दिलं आहे 30 केल्विन आणि T2 टेम्परेचर दिलं आहे 120 केल्विन, सॉरी 120, 120 केल्विन. ओके, आणि टू फाइंड आहे, आपल्याला काय करायचं आहे, टू फाइंड रेशिओ ऑफ मीन स्क्वेअर स्पीड्स, म्हणजे तुम्हाला C1 स्क्वेअर अपॉन C2 स्क्वेअर काढायचं आहे. ओके, हे C म्हणजे इथं RMS वेलॉसिटी आहे, त्याचा स्क्वेअर होईल मीन स्क्वेअर स्पीड्स. ओके, चला सोल्युशन पाहूया. आपला फॉर्म्युला काय बघा, फॉर्म्युला आहे आपल्याकडे C इक्वल टू √3RT अपॉन M. ओके, गॅस इथं सेम आहे, अ गॅस म्हणलेला आहे. अ गॅससाठी M सेम आहे, R सेम आहे, फक्त T चेंज होत आहे. तर आपण म्हणूया C1 इक्वल टू √3RT अपॉन RT1 अपॉन M, आणि C1 स्क्वेअर काय होईल, मग याचा स्क्वेअरिंग केल्यानंतर 3RT1 अपॉन M. सिमिलरली C2 स्क्वेअर काय होईल, 3RT2 अपॉन M. राईट, याला इक्वेशन 1 म्हणा, याला इक्वेशन 2 म्हणा. आपला रेशिओ काढायचा बघा, C1 स्क्वेअर अपॉन C2 स्क्वेअर. तर आपण म्हणूया डिवाइड इक्वेशन 1/2. ओके, डिवाइड इक्वेशन 1/2. ओके, डिवाइड काय केल्यानंतर काय भेटते बघा. चला, आपल्याला करायचं आहे C1 स्क्वेअर अपॉन C2 स्क्वेअर, डावी बाजू डिवाइड केली बघा, इक्वल टू 3RT1 अपॉन M अपॉन 3RT2 अपॉन M. ओके, तर M सेम आहे, 3 कॅन्सल झालं, R कॅन्सल झालं, तर T1 अपॉन T2 येईल. तर C1 स्क्वेअर अपॉन C2 स्क्वेअर अपॉन T1 अपॉन T2 डायरेक्टली काढू शकतो इथं आपण. सो C1
स्क्वेअर अपॉन C2 स्क्वेअर इक्वल टू T1 आहे आपल्याकडे बघा इथं T1 30 दिलेलं आहे आणि T2 120 दिलेलं आहे. सो इट विल बी 30 डिवाइड बाय 120 राईट. तर डायरेक्टली आपला व्हॅल्यू येईल C1 स्क्वेअर अपॉन C2 स्क्वेअर इज 1/4. सो दिस इज द करेक्ट आन्सर किंवा 1:4. ओके. तो पूर्ण प्रॉब्लेम बघून घ्या, व्यवस्थित लिहून घ्या. ओके, व्यवस्थित लिहून घ्या. ओके, क्वेश्चन नंबर 12 पाहूया. काय म्हणते बघा क्वेश्चन नंबर 12. 2 vessels A and B are filled with same gas where volume, temperature and pressure in vessel A is twice the volume, temperature and pressure in vessel B. The gas same आहे बघा. ओके. Calculate the ratio of number of molecules of gas in vessel A to that in vessel B. ओके. तर अगोदर गिवन लिहूया काय काय दिलं आपल्याला. गिवन राईट. गिवन बघूया आपल्याला. तर 2 वेसल आहेत आपल्याला आणि आपल्याला दिले व्हॉल्यूम, टेम्परेचर आणि प्रेशर इन वेसल ए म्हणजे VA इक्वल टू 2VB राईट. ट्वाईस म्हणले ना, ट्वाईस व्हॉल्यूम, टेम्परेचर, प्रेशर इन बी म्हणले. सिमिलरली TA इक्वल टू 2TB आणि प्रेशरसुद्धा म्हणले PA इक्वल टू 2PB. कळतं आहे. हे आपल्या गिवन आहे आणि आपल्या रेशो काय नंबर ऑफ मॉलिक्युल्स ऑफ गॅस इन वेसल ए टू दॅट इन वेसल बी. तर टू फाइंड आपल्याला आहे टू फाइंड NA अपॉन NB इक्वल टू वॉट. वेल नंबर NA इज अ नंबर ऑफ मॉलिक्यूल. ओके. तर बाळांनो आपल्याकडे आयडियल गॅसनी प्रेशर जे एक्झर्ट केलं आहे ऑन द वॉल ऑफ द कंटेनर राईट, किंवा ते वापरता येणार नाही बघा. आपल्याला आयडियल गॅस इक्वेशन वापरावं लागेल. तर आयडियल गॅस इक्वेशन आपल्याला माहिती आहे PV इक्वल टू NRT राईट. तर आपण लिहूया इथं आयडियल गॅस इक्वेशन. ओके. PV इक्वल टू NRT सगळ्याला माहिती आहे. इथं पण हे N नंबर ऑफ मोल आहे राईट. हे नंबर ऑफ मॉलिक्युल्स आहे, हे नंबर ऑफ मोल्स आहे. तर नंबर ऑफ मोल्सच्या फॉर्ममध्ये सुद्धा आपण लिहू शकतो. आपल्याला माहिती आहे नंबर ऑफ मॉलिक्यूलच्या फॉर्ममध्ये लिहू शकतो आपण. सो N इज इक्वल टू N टोटल नंबर ऑफ मॉलिक्यूल, याला आपण लिहू शकतो असं N डिवाइड बाय NO. NO म्हणजे अवॅगॅड्रोज नंबर राईट. तर इक्वेशनवर आपलं बघा PV इक्वल टू N अपॉन NORT. ओके. तर आता वेसलवर एसाठी घेऊया आपण. फॉर वेसल ए, वेसल एसाठी काय होईल बघा PA VA इक्वल टू NARTA अपॉन N0 राईट. कारण N0 म्हणजे अवॅगॅड्रोज नंबर आहे, ते चेंज होत नाही. R सुद्धा कॉन्स्टंट आहे. याला इक्वेशन नंबर 1 म्हणू आपण. ओके. चला नेक्स्ट घेऊया आपण फॉर वेसल B. सो इट विल बी PB VB इक्वल टू NB RTB अपॉन NO इक्वेशन नंबर 2. कळते का. ओके. आता या दोघांचा रेशिओ करू आपण. रेशिओ करू, जे कॅन्सल होते कॅन्सल करू आणि उरलेल्या व्हॅल्यू आपल्या इथे दिलेले आहेत. ओके. चला इकडे येऊया. रेशिओ करण्यासाठी काय करायचं आपल्याला राईट. इक्वेशन 1 डिवाइड बाय 2 करू. डिवाइड इक्वेशन 1/2. ओके. डिवाइड इक्वेशन 1/2 करूया आपण. तर 1 आहे आपल्याकडे बघा इथं आहे 1 इक्वेशन इथं आहे आपल्याकडे. सो PA VA ही डावी बाजू आली, 2ची डावी बाजू आहे अपॉन PB VB इक्वल टू. चला पहिल्याची उजवी बाजू NARTA अपॉन NO अपॉन NBRTB अपॉन NO राईट. बाळांनो एक लक्ष द्या, NO कॅन्सल होईल राईट. R कॅन्सल होईल. ओके. आणि आपला रेशिओ काढायचा म्हणजे आपलं NA आपण NB काढायचं बघा. हे आपल्या इथं भेटेल NA आपण NB. ओके. तर काय वाटतं आपला PA VA अपॉन PB VB इक्वल टू NATA अपॉन इथं उरलं NBTB. ओके. तर NA NB इथं आहे आपल्याकडे राईट. ह्याला इकडे ठेवा, बाकी इकडे घेऊन जा. तर आपल्याला भेटेल NA
अपॉन एन बी इक्वल टू पी ए व्ही ए अपॉन पी बी व्ही बी पी ए व्ही ए अपॉन पी बी व्ही बी आणि इकडचं उलटं होऊन जाईल इंटू टी बी अपॉन टी ए. हे लक्षात आलं का? हे लक्षात आलं का? टी बी इकडे जाईल वर आणि टी ए डिवाइडमध्ये जाईल. तर पी ए राईट सगळ्या गोष्टी आहेत आपल्याकडे. तर पी एची किंमत आहे 2 पी बी. पी एची किंमत लिहितो बघा 2 पी बी. व्ही एची किंमत आहे 2 व्ही बी इंटू 2 व्ही बी अपॉन पी बी इंटू व्ही बी इंटू टी बीची किंमत आहे टी बीची किंमत टी बीच ठेवा. टी बीची किंमत टी बीच ठेवा टी बी अपॉन टी एची किंमत ठेवा 2 टी बी. तर टी बी कॅन्सल झालं. व्ही बी कॅन्सल झालं. पी ए कॅन्सल झालं राईट. आणि हे 2 सोबत कॅन्सल झालं. तर आपल्याकडे एन ए अपॉन एन बी इक्वल टू 2/1 म्हणजेच काय 2:1. ओके. बघा 2:1 उत्तर आपलं करेक्ट आहे. ओके. चला परत एक वेळेस बघून घ्या पूर्ण राईट. ओके समजलं असेल तुम्हाला. अतिशय सोपं आहे. ओके. क्वेश्चन नंबर 12 झालेला आहे. क्वेश्चन नंबर 13 पाहूया. क्वेश्चन नंबर 13 काय म्हणतो बघा. अ गॅस इन अ सिलेंडर इज ॲट कॉन्स्टंट प्रेशर इफ द masses ऑफ ऑल द मॉलिक्युल्स आर मेड 1/3 ऑफ their original value and their speeds are doubled, then find the resultant pressure. आपल्याला रिझल्टंट प्रेशर काढायचं आहे. कळते का? ओके. तर गिवन काय काय लिहूया आपण इथं. व्हॉट इज गिवन ते आपण फाइंड आउट करूया राईट. चला त्याचं गिवन म्हणते. अगोदर प्रॉब्लेममध्ये गिवन लिहायचं. तर प्रेशर कॉन्स्टंट आहे. पी इज कॉन्स्टंट. प्रेशर कसं आहे कॉन्स्टंट आहे म्हणते. ओके. इफ द masses ऑफ ऑल द गॅस आर म्हणजे हे P1 म्हणूया आपण त्याला. हे P1 आहे. ॲक्च्युली हे P1 दिले सॉरी राईट. masses ऑफ म्हणजे तुम्हाला दिलं M2 इक्वल टू ऑल द गॅस आर मेड 1/3 ओरिजिनल व्हॅल्यू इज इक्वल टू 1/3 M1. ओके. M2 इज इक्वल टू 1/3 M1 दिलं आहे. ओके. ओरिजिनल व्हॅल्यूला आपण M1 घेतलं मासला आणि न्यू व्हॅल्यूला आपण 1/3 M1 घेतलं. ओके. आणि स्पीड्स आर डबल्ड म्हणजे C2 इक्वल टू 2C1. C2 इक्वल टू 2C1 राईट. ते दोन गोष्टी आपल्याला दिल्या आहेत आणि आपल्याला काढायचं आहे P2 काढायचं आहे. आपल्याला काढायचं आहे टू फाइंड रिझल्टंट प्रेशर म्हणजे P2 इक्वल टू व्हॉट. ओके. चला तर प्रेशर मास आणि सी म्हणजे RMS स्पीड राईट. त्याच्यामध्ये रिलेशन काय आपल्याला. तर प्रेशर एक्झर्टेड बाय गॅसचं आहे राईट. तर ते फॉर्म्युला आपल्याला वापरायला लागेल. प्रेशर एक्झर्टेड बाय गॅस. प्रेशर एक्झर्टेड बाय गॅस ऑन कोणावर ऑन वॉल ऑफ द कंटेनर इज. तर प्रेशरचा फॉर्म्युला P इज इक्वल टू 1/3 N M/V and C². Okay. So where N is equal to total number of molecule, total number of gas molecules. M is equal to mass of each gas, mass of each gas molecule, right. V is equal to volume of gas, volume of gas. आणि C is equal to RMS स्पीड म्हणा किंवा वेलॉसिटी म्हणा. RMS म्हणजे काय रूट मीन स्क्वेअर स्पीड. रूट मीन स्क्वेअर स्पीड. ओके. आता आपण काय करूया. आपण P1 त्यासाठी फॉर्म्युला काढूया आणि P2 साठी काढूया राईट. सो फ्रॉम इक्वेशन 1 ह्याला म्हणूया आपण इक्वेशन 1. फ्रॉम इक्वेशन 1 P1 इक्वल टू P1 काय आहे 1/3 N तर बदललं नाही बघा. फक्त मास बदलले म्हणून आपण मग ह्याला म्हणू M1/V बदललं नाही राईट. C1². ओके. याला इक्वेशन नंबर आपण 2 म्हणूया. सिमिलरली P2 इक्वल टू P2 घेऊया आपण. P2 इक्वल टू 1/3 N बदललं नाही M2/V C2². ओके. याला इक्वेशन नंबर 3 म्हणू आपण.
आणि डिव्हाइड 2/3 किंवा 3/2 करा. 3/2. ओके, 3ला 2 करा तर आपल्याला P2/P1 भेटेल. बघा डाव्या बाजूला हे P2 इथलं आणि इथलं P1. ओके, P2/P1 इक्वल टू 1/3 NM2/V. व्हीच आहे C2². ओके, अपॉन 1/3 NM1/V C1². बाळांनो 1/3 कॅन्सल झालं. ओके, व्ही कॅन्सल झालं, एन कॅन्सल झालं. राईट, काय बोलते बघूया आपण. राईट, चला तर उरलं आपलं P2/P1 इक्वल टू काय उरलं, P2/P1 इक्वल टू इथं काय उरलं बघा M2/M1 आणि इथं उरलं C2/C1². ठीक आहे, तर M2 आपल्याला दिलं बघा. इथं M2 आपल्याला दिलेलं आहे 1/3 M1. इथं लिहू आपण 1/3 M1/M1 1/3 M1/M1 आणि C2 दिले बघा आपल्या इथं 2C1/C1². तर M1 गेलं, C1 गेलं. P2/P1 त्याला सॉल्व करू आपण. P2/P1 इक्वल टू 1/3ला 1/3 राहील आणि 2² 4 येईल. म्हणजे तुम्हाला भेटेल P2/P1 इज इक्वल टू 4/3 किंवा P2 इज इक्वल टू 4/3 P1. जर P1ला आपण P म्हणलं तर P2 इज इक्वल टू 4/3 P. राईट, P1ला P म्हणलं, सॉरी इथं. राईट, इथं P1ला जर आपण ओरिजिनल प्रेशर P म्हणलं तर P2 इज इक्वल टू 4/3 P. अँड दिस इज अवर रिक्वायर्ड आन्सर. ठीक आहे, चेक करा एक पूर्ण. सोपं आहे बघा, थोडंसं राईट डोकं वापरायचं आहे आणि सॉल्व करायचं आहे. स्क्रीनशॉट काढून घेऊन पूर्ण उत्तर व्यवस्थित लिहून घ्या. राईट, काही समजलं नसेल तर कमेंट करा, आवडत असेल तर लाईक करा. ओके, क्वेश्चन नंबर 13 झालेला आहे. क्वेश्चन नंबर 14 पाहूया. काय म्हणते बघा. क्वेश्चन नंबर 14 आपल्याला प्रूव्ह करायचा आहे किंवा शो करायचा आहे. राईट, शो दॅट RMS velocity of the oxygen molecule is √2 times that of sulfur dioxide molecule at STP. राईट, तर आपल्याला काय काय दिलेलं आहे. गिवन आहे आपल्याकडे एक O2 मॉलिक्यूल आहे, आपल्याकडे दुसरा मॉलिक्यूल आहे आपल्याकडे SO2 मॉलिक्यूल, सल्फर डायऑक्साईड म्हणजे. राईट, आणि आपल्याकडे टू शो काय करायचं आहे आपल्याला. टू शो आपल्याला करायचं आहे सी. राईट, RMS velocity ऑक्सिजन म्हणले म्हणजे O2 CO2 म्हणजे कार्बन डायऑक्साईड नाही बघा काय. C म्हणजे रूट मीन स्पीड आहे इक्वल टू C. एक मिनिट, इक्वल टू √2 टाइम्स CSO2. राईट, सोल्युशन कसं करावं लागलं बघा. रूट मीन्स किंवा व्हेलॉसिटीचा फॉर्म्युला लिहू आपण. वी नो C इक्वल टू √3RT/m. बाळांनो STP म्हणलेलं आहे म्हणजे टेम्परेचरची कंडिशन सेम राहणार आहे दोनासाठी. राईट, फॉर आपण O2 लिहूया. फॉर O2 राहील CO2 इक्वल टू √3RT/m O2. राईट, म्हणजे हे झालं मोलार मास ऑफ O2. ओके, इक्वेशन नंबर 1 म्हणू आपण इथं. फॉर कोणासाठी SO2 साठी. फॉर SO2 साठी CSO2 इक्वल टू √3RT/m SO2. ओके, याला इक्वेशन 2 म्हणू. राईट, आता आपल्याला काय करायचं, याला डिव्हाइड करू आपण. परत डिव्हाइड करू. डिव्हाइड इक्वेशन 1 बाय इक्वेशन 2. काय भेटलं आपल्याला CO2/CSO2 इक्वल टू √3RT/m O2 अपॉन √3RT/m SO2. राईट, सो 3R कॅन्सल होईल, TT सुद्धा कॅन्सल होईल. TT सुद्धा कॅन्सल होईल. आपल्याला भेटेल CO2 नाही, सॉरी ॲक्च्युली C ऑफ O2 अपॉन C ऑफ SO2 इक्वल टू M ऑफ SO2 डिवाइड बाय M ऑफ O2 आणि हे कुठं आहे अंडर रूटमध्ये. राईट,
आता बघूया आपण मोलार मास ऑफ SO2 काय आहे. बाळांनो, यसचं मोलार मास किती आहे? यसचं आहे 32, बरोबर का. आणि O2चं किती आहे? 32. म्हणजे टोटल SO2चं किती होईल? SO2चं होईल 64, राईट. आणि O2चं 32 आहे आपण म्हणलं, OTचं 32 आहे. त्या किमती ठेवू आपण. तर CO2 अपॉन CSO2 इक्वल टू अंडररूटमध्ये 64 डिवाइड बाय 32, कळते का. सो 32 दोन्ही 64, आपल्याकडे उरलं CO2 अपॉन CSO2 इक्वल टू √2. आणि आपण जर CO2 घेतलं इकडं, CO2 इक्वल टू √2 ऑफ CSO2, राईट. ते आपल्याला प्रूफ करायचं होतं, राईट. सो दिस वॉज वी हॅव टू शो, आणि हे आपण प्रूव्ह केलेलं आहे, राईट. पूर्ण उत्तर एक वेळेस पाहून घ्या, व्यवस्थित लिहा. फार सोपं आहे बघा. मोलार मास माहिती असणं गरजेचं आहे इथं. ओके. क्वेश्चन नंबर 15 पाहूया. क्वेश्चन नंबर 15 काय म्हणतो बघा. At what temperature will oxygen molecule have same RMS speed as helium molecule at STP, right. आणि molecular masses of oxygen and helium are 32 and 4 respectively 4. ओके. तर गिवन काय काय बघूया आपण. गिवन तुम्हाला म्हणलेलं आहे की सेम RMS स्पीड म्हणलेलं आहे, म्हणजे C ऑफ हेलियम He इक्वल टू C ऑफ नाही, एक मिनिट, ऑक्सिजन आहे पहिले, राईट. C ऑफ He C ऑफ O म्हणा, हे गिवन आहे आपल्याला, राईट. C ऑफ O इक्वल टू C ऑफ He म्हणा, किंवा C ऑफ He इक्वल टू C ऑफ O म्हणा, काही फरक पडत नाही, राईट. तुम्हाला दिलं आहे मोलार मास ऑफ ऑक्सिजन, तुम्हाला दिलं आहे 32, आणि मोलार मास ऑफ हेलियम तुम्हाला दिलं आहे 4, बरोबर का. मोलार मास ऑफ 32 दिले. आणखी एक दुसरी गोष्ट दिली तुम्हाला, काय दिलं आहे? STP दिले बघा इथं, राईट. STP म्हणजे स्टँडर्ड टेम्परेचर अँड प्रेशर. ओके. तर स्टँडर्ड टेम्परेचर ऑफ प्रेशरमध्ये, आणि हे STP कोण आहे? हिलियम गॅस STPला आहे. म्हणजे टेम्परेचर ऑफ हिलियम तुम्हाला दिलं आहे. STPला असते 0 डिग्री सेल्सिअस, म्हणजेच 273 केल्विन. ओके, 273 केल्विन. तर ही गोष्ट बऱ्याच वेळेला कळत नाही की हे आपल्याला घ्यायचं आहे. कळतंय? हे आपल्याला घ्यायचं आहे. आपल्याला फाइंड आउट करायचं, टू फाइंड ॲट व्हॉट टेम्परेचर, म्हणजे टेम्परेचर काढायचं कोणाचं? ऑक्सिजनचं. तर TO इक्वल टू व्हॉट, किंवा TO2 म्हणा, काही फरक पडत नाही. TO इक्वल टू व्हॉट, राईट. तर सोल्युशन सुरुवात कुठून करावं लागेल? RMS स्पीडपासूनच करावं लागेल. सो RMS स्पीडचा फॉर्म्युला आहे आपल्याकडे, C इक्वल टू √3RT अपॉन M. बाळांनो, राईट. तर C सारखं आहे, राईट. तर आपण म्हणूया फॉर हेलियम एक घेऊया आपण. फॉर हेलियमसाठी फॉर्म्युला घेऊ, CHE इक्वल टू √3R. R तर सगळ्यासाठी सारखं आहे, THE अपॉन MHE. ओके. ह्याला इक्वेशन नंबर 1 म्हणा, किंवा एक काम करू आपण, ह्याला इक्वेशन नंबर 1 म्हणू इथल्याला, राईट. ह्याला इक्वेशन 1 म्हणून हे वापरू आपण पुढे. ह्याला 2 म्हणा. चला, फॉर O2 ऑक्सिजनसाठी CO2 इक्वल टू √3RTO2 अपॉन MO2, राईट. कळते? तर हे टू फक्त आपण सफिक्स घेतो बरं काही. O2 आपण ला डिवाइड करा, इक्वेशन 3 म्हणा. परत तेच करायचं आपल्याला, डिवाइड इक्वेशन कोणतं घेऊया आपण? राईट. कोणते घ्या? राईट. 3/2 सॉरी 3/2. 3ला 2 न करा, तर CO2 अपॉन CHE इक्वल टू CO2 अपॉन CHE, इथं O2 म्हणा वाटलं, राईट. इक्वल टू काय वाटलं? √3RTO2 अपॉन MO2, O2 आहे, अपॉन √3RTHE अपॉन MHE. तर बाळांनो 3R कॅन्सल झालं, आणि इक्वेशन 1 वरून CHE इक्वल टू CO2 आहे, राईट. तिथे CO2ची किंमत आपण CHE ठेवूया. सो CHE अपॉन CHE इक्वल टू, हे काय होईल बघा, अंडरूट, एक मोठा अंडरूट घेतो, त्याच्यामध्ये हे TO अपॉन THE,
TO2 म्हणा वाटलं तर TO2 अपॉन THE इंटू हे वर जाईल बघा MHE अपॉन MO2 राईट. तर ह्याची किंमत सेम झाली 1 झालं. ओके 1 झालं. तर काय होईल 1 इक्वल टू TO2 काढायचं आहे आपल्याला. तर राहू यायला अंडररूटमध्ये किंवा स्क्वेअरिंग ऑन बोथ साईड करायला करू आपण TO2 अपॉन THE इंटू MHE अपॉन MO2 राईट. स्क्वेअरिंग ऑन बोथ साईड करा. चला स्क्वेअरिंग केलं तर कार्यक्रम संपते आपला. स्क्वेअरिंग ऑन बोथ साईड्स. ओके हे स्क्वेअर रूटमध्ये निघून जाईल ना. तर आपल्याकडे येईल TO2 अपॉन THE इक्वल टू इंटू MHE अपॉन MO2 इक्वल टू 1. ह्याला इकडे घेऊन जा. तर TO2 पाहिजे आपल्याला TO2 पाहिजे राईट. हे बघा इथं TO2 पाहिजे आपल्याला. सगळं तिकडे घेऊन जा. इक्वल टू MO2 अपॉन MHE इंटू THE. काही नाही किमती ठेवा. MO2 किती आहे बाळांनो? MO2 आहे 32. चला MHE किती आहे? MHE आहे 4. ओके इंटू THE आहे 273. 4 8 32. 8 मल्टिप्लाय करा. 8 ते 24ला 4 हातचे 2 7 8 56 आणि 2 57 58 राईट. आणि 16 आणि 16 5 21. सो TO2 आलं 2184 केल्विन 2184 केल्विन. ओके थोडी लेंदी मेथड झाली. इथं जर आपण इथं डिव्हाइड करण्याच्या ऐवजी आपण डायरेक्ट इक्वेशन 1मध्ये ठेवलं असतं राईट. तर हे इक्वल झाले असते राईट. ठीक आहे काही नाही. मॅथमध्ये 2-3 मेथडने उत्तर येतं त्याप्रमाणे तुम्ही करून बघा. ठीक आहे. चला स्क्रीनशॉट काढून घ्या आणि व्यवस्थित नोटबुकमध्ये लिहून त्याच्या नोट्स तयार करा. ठीक आहे. तर बाळांनो इथं आपले 5 प्रश्न संपलेले आहेत. ओके तर हे 5 क्वेश्चन्स घ्यायचे होते आपल्याला. 5 क्वेश्चन्स झालेले आहेत. बाकीचे क्वेश्चन 16 ते 20 आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. ओके तुम्हाला समजत असेल तर लाईक करा. तुमच्या मित्रांनासुद्धा याचा फायदा होऊ द्या. त्यांनासुद्धा शेअर करा. ते सुद्धा तुम्हाला थँक्यू म्हणतील राईट. आणि काही डाऊट असेल काही इम्प्रूव्हमेंट करायची असेल तर तुम्ही कमेंट जरूर करू शकता. ओके थँक्यू फॉर वॉचिंग व्हिडिओ. थँक्यू वन्स अगेन.